राजनीति और स्वास्थ्य क्षेत्र में एक महत्वपूर्ण मामला चर्चे में है। शिंदे समूह के विधायक लाखों मरीजों को रक्षक होने का दावा कर रहे हैं। शिंदे समूह के नेता स्वास्थ्य और मरीजों के कल्याण के लिए कई योजनाएं चला रहे हैं। उनकी इन योजनाओं का मकसद है कि मरीजों को राहत और बेहतर स्वास्थ्य सेवाएं प्रदान करना। इस पर नरेश मस्के ने कहा कि उप मुख्यमंत्री शिंदे लाखों मरीजों के मुक्तिदाता और पालनहार हैं और इस पहल पर मरीज स्वयं संजय राउत को जवाब देंगे। नरेश मस्के का कहना है कि इस कार्य को देखकर ही मरीज जवाब देंगे और संजय राउत के सवालों का सामना करेंगे। मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये ज्या ठिकाणी पूर आलेला आहे, नुकसान झालेलं आहे, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली फक्त आम्ही कोरडी सहानुभूती त्या ठिकाणी दाखवली नाही, तर पहिल्या दिवसापासून शिवसैनिक रस्त्यावर उतरलेले आहेत। एकनाथ शिंदे साहेब स्वतः रस्त्यावर उतरलेले आहेत। करोडो रुपयाची मदत वस्तू स्वरूपात त्या ठिकाणी पोचलेली आहे। वैयक्तिक शेतकऱ्यापर्यंत आम्ही पोचलेलो आहोत। अगदी शाळा सफाईपासून दसऱ्याच्या दिवशी घर सफाईपर्यंत आमचे जिल्हा प्रमुख, आमचे कार्यकर्ते, तालुका प्रमुख त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर पोचले, गावांमध्ये पोचले आणि जेवढं काही शक्य आहे तेवढी वैयक्तिक मदत देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। आणि शिवसैनिक आजही अनेक शिवसैनिक, अनेक शाखा त्या ठिकाणी पोचत आहेत, अनेक जिल्ह्यातील लोक त्या ठिकाणी पोचत आहेत आणि दिवाळीचा फराळ असो, जीवनावश्यक वस्तू असो, मग भांडी असतील, त्यात साडी असेल, कपडे असतील, घरगुती सामान असेल, या वैयक्तिकरित्या पक्षाच्या मार्फत देण्याचे आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतो। सर, अनेक ठिकाणी महाराष्ट्रात पाहिलं तर अनेक ठिकाणी कामं अडलेली आहेत, मात्र त्या संदर्भात निधी कुठेतरी कमी पडतो, त्यामुळे निधी देखील मिळतो। मात्र अशा नवीन आमदारांना, 54 आमदारांना माहितीतल्या 5-5 कोटी दिलं जातं विकासासाठी। त्या पाहिजे 270 कोटी निधी मंजूर करण्यात आला आणि सर्वाधिक आमदार भाजपचं दुसरा अजित पवारांचे आणि तिसरं शिंदे गटातले आमदार आहेत। त्यामुळे बघा, नवोदित आमदार असतो, तो नव्याने निवडून आलेला असतो, त्याची इच्छा असते की जास्तीत जास्त काम माझ्या मतदारसंघात व्हावं आणि हा हेतू प्रत्येकाला विकास कामं करायची असतात। आणि जर निधी दिला असेल, मला काही त्याची कल्पना नाही, पण दिला असेल तर कुणाच्या पोटात दुखतं आहे, कोणाला पोटशूळ उठलेला आहे? संजय राऊतांचा आरोप आहे। संजय राऊतांनी कशाला विधान लोकप्रतिनिधींच्या संदर्भात बोलावं? पाचच्या दाराने आलेला हा माणूस, यांनी निवडणुका लढणं, निवडणूक काय असते, मतदारांना कसं फेस करतात, हे या भोंग्याला माहीत आहे का? केवळ सकाळी भुंकायचं हा एकमेव काम आहे त्यांचं। त्यांनी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी संदर्भात कुठल्याच प्रश्नासंदर्भात आणि त्यांच्यासोबत बोलण्याचा त्यांना अधिकार नाही आहे। केवळ चमचेगिरी करून पाचच्या दाराने निवडून येणारा हा माणूस आहे, त्यांनी स्वतःपुरतं पाहावं। तुमचा सल्ला काय असणार त्यांना दिवाळीनिमित्त? दिवाळीनिमित्त मला एवढंच की विदाऊट दारू नसलेल्या आणि वात नसलेला हा ॲटम बॉम्ब आहे, लक्ष्मी बॉम्ब आहे, परंतु त्यात दारू पण नाही आणि त्याला वात पण नाही आहे, त्याच्यामुळे त्याचा उपयोग काही नाही आहे। हा नकली फटाका आहे आणि तो उद्धव साहेबांच्या त्या प्रांगणामध्ये, त्यांच्या त्या परिवारात फुटला आणि त्यांचा सत्यानाश केला त्याचा। एवढंच मला म्हणायचं, हा नकली फटाका आहे, त्याच्यामध्ये काही दम नाही आहे। त्यांनी वाटोळं केलेलं आहे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचं। महाविकास आघाडीचे नेते भाई जगताप म्हणतात की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंसोबत मुंबईत युती करणार नाही, स्वबळावर लढणार। काँग्रेसचा हात त्यांच्यासोबत नाही। याच्यावरती माझी प्रतिक्रिया घेण्यापेक्षा ज्या राजसाहेबांचं नाव म्हणजे आपण स्वाभिमानी म्हणतो, आणि राजसाहेब खूप मोठे नेते आहेत, लोकाभिमुख नेता आहे की ज्यांना लोकांची फार मोठा प्रतिसाद असतो आणि त्यांना भाई जगताप सारखा माणूस की जो कधी नगरसेवक म्हणून पण कधी निवडून आला नाही, तेही पाचच्या दाराने निवडून आलेला माणूस आहे, तो जर अशा पद्धतीने त्यांच्याबद्दल बोलत असेल तर मनसेच्या नेत्यांकडनं त्याच्या संदर्भात प्रतिक्रिया घ्यावी। मी काय प्रतिक्रिया देणार? सर, काही दिवसापूर्वी अंबरनाथमध्ये कार्यक्रम ठेवण्यात आला नाट्यगृहाचं, त्या संदर्भात पाहिलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तिकडे गेले होते। त्यांच्या ताफ्यामध्ये जी ॲम्ब्युलन्स होती, ती ॲम्ब्युलन्स जी त्या रुग्णवाहिका जिथे पाहिजे तिथे नसून
ती ॲम्ब्युलन्स ताफ्यामध्ये आली, त्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला असा आरोप संजय राऊत करतात. त्यामुळे येणाऱ्या काळात पाहिलं तर ॲम्ब्युलन्स हे बघा, कुठेही काही झालं तरी संजय राऊत यांना एकनाथ शिंदे आणि आमची शिवसेना दिसते. जो एकनाथ शिंदे लाखो रुग्णांचा तारणहार आहे, महाराष्ट्रात आपण पाहताय की जे त्यांच्या ताफ्यामध्ये असणाऱ्या गाड्या, रस्त्यात जर एखादा ॲक्सिडेंट झाला असेल तर स्वतः उतरून रुग्णांची सेवा करणारा माणूस आहे. त्यांच्या संदर्भात अशा पद्धतीने खोटं बोलण्याची धारिष्ट जे संजय राऊत जे करतायत ते रुग्णच त्यांना उत्तर देतील.